नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. राज्यात 50% कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असल्या तरी नंदुरबार जिल्हा परिषदेत मात्र 100% आरक्षण लागू असल्याने येथील निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरणात सध्या अनिश्चिततेचे सावट असून इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण आरक्षण 50% अधिक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विशेष निर्णय घेण्यात येणार असून या संदर्भातील अंतिम निर्णय दिनांक 21 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शहादा शहरातील श्रीराम कॉलनी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैभव प्रकाश कुलकर्णी, वय 38, राहता श्रीराम कॉलनी शहादा असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर गणेश प्रकाश कुलकर्णी, वय 36, राहता शहादा यांनी पोलीस ठाण्यात दिली. मिळालेल्या माहितीनुसार वैभव कुलकर्णी यांनी त्यांच्या घराच्या छताला सीलिंगच्या कडीच्या दांड्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. ही बाब लक्षात येताच नातेवाईक व नागरिकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी वैभव कुलकर्णी यांना मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद शहादा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नवापूर तालुका पंचायत समिती, शिक्षण विभाग, तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा साहित्य प्रवर्तन सोहळा, मुख्याध्यापक संघ तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंग सागाळी यांच्या संयुक्त विद्यमाने 48वे नवापूर तालुका विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक कल्पकता व संशोधन वृत्तीचे दर्शन घडवले. मकर संक्रमणाच्या पूर्वसंध्येला पतंग उत्सवासाठी नंदुरबारच्या पतंग बाजारात तरुणाईची अक्षरशः झुंबड उडालेली दिसत होती. नंदुरबारच्या बाजारपेठेत यंदा विविध रंगाच्या रंगीबेरंगी पतंगी विक्रीसाठी दाखल झालेल्या होत्या. त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर पतंग विशेष आकर्षक ठरली. 2 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत पतंगी यंदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. नवापूर शहराच्या जुन्या सीमा तपासणी नाका येथून ते पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गवासी हेमलताताई यांच्या पुतळ्यापर्यंत असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची पाहणी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, नगरसेवक शिरीष प्रजापत, राजू आगळे, अल्तमस खाटीक आदी मान्यवरांनी केली. यावेळी रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने करण्याच्या स्पष्ट सूचना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या. मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शहराच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नुकतीच तळोदा येथे संयुक्तिक बैठक बोलविण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तळोदा येथील विश्रामगृहात आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची संयुक्तिक बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट यांच्यात शहर विकासाच्या मुद्द्यावर युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालयातील DEIC विभागात दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर व दुभंगलेले ओठ आणि टाळू तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. खेतिया येथील नगरपंचायतीत मध्य प्रदेश शासनाच्या निर्देशानुसार बडवाणीचे जिल्हाधिकारी जयती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जलसुनावणी घेण्यात आली. यात स्थानिक स्तरावर आलेल्या 2 तक्रारींचे निराकरण करण्यात आले. शहर पाणीस्त्रोत ठिकाणाहून 11 नमुने घेऊन परीक्षण करण्यात आले. या परीक्षणातून सदर ठिकाणांचे पाणी हे पिण्यायोग्य असल्याचे सांगण्यात आले. तसेच आणखीन 19 ठिकाणाहून एकत्रित नमुने घेण्यात आले आहे.
शुद्ध पाणी देण्यासाठी खेतिया नगरपंचायतीने हा उपक्रम राबविला. यासाठी हेल्पलाईन देखील राबविला आहे. पिण्याच्या पाण्यासंदर्भात तक्रारी आल्यास जलसुनावणीतून नमुने घेऊन परीक्षण करण्यात येत आहे. संकल्प से समाधान अभियान अंतर्गत पालिकेचे मुख्याधिकारी ईश्वर महाले यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सदर अभियानाची माहिती देण्यात आली. यासाठी कोणते दस्तऐवज घ्यावे व काम कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील पीजी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च चौपाळे येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शहादा तालुक्यातील खरवड येथील दिलीप जोरदार पावरा यांची दुचाकी क्रमांक MH39AA 7837 उभी केली होती. चोरट्यांनी शहादा शहरातील पालिकेनजीक असलेल्या गांधी पुतळाजवळून सदरची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत दिलीप पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनाळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेती पिकांना पाणी भरण्यासाठी गेल्याने पाय घसरून पडल्यामुळे विहिरीत पाण्यात बुडून शेतकरीचा मृत्यू झाल्याची घटना पाचोराबारी येथे घडली. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शहाद्यात घडली होती. या प्रकरणी पतीसह त्याच्या प्रियसीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी याची निवड झाल्यानंतर काही जणांकडून आमच्या घरावर झालेला प्राणघातक हल्ला हा केवळ राजकीय कट आहे. हल्लेखोरांना आकाकडून शह दिला जात असल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. म्हणून प्रशासनाने हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे. शहादा येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या माधवी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे कल्पेश पाटील, यशवंत पाटील व जनता विकास आघाडीचे जितेंद्र जमदाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तळोदा येथील नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवड प्रक्रिया चुरशीची आणि राजकीय घडामोडीत पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शीतल पाडवी या उपनगराध्यक्षपदी केवळ 1 मताच्या फरकाने निवडून आल्या. तसंच स्वीकृत नगरसेवक निवडीत भाजप सेना युतीचे हितेंद्र क्षत्रिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे गिरीधर सागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप शिंदे गट एकत्र आल्याने पालिकेतील विरोधी गटाचे संख्याबळ आता भक्कम झाले आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्याने 2 गटात हाणामारी होऊन विसरवाडी येथे तणाव निर्माण झाला. फायटरने डोक्यावर मारहाण केल्याने 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर भांडणाचे चित्रण व्हिडिओ प्रसारित करून खोटी विधाने करीत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न एकाकडून झाला. त्याच्याविरुद्धही विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत बंदोबस्त तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेबाबत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच नागरिकांनी शांतता ठेवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.